एकलेची यावे एकलेची जावे हेची अनुभवावे आपणाची विठ्ठला विठ्ठला योऽन्तः प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यौश्च हस्तचरणा श्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तोभ्यं जय जय श्रीराधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित्तचोर प्रभु जय जय माखन चोर नमो जन्मभूमी जिथे जन्मले मी नमो कर्मभूमी जिथे वाढले मी नमो भारत भूमी जिच्या सर्व कामी झिजो देह माझा प्रभू पाय धोणी समचरण सरोजम सांद्रणीलाभुदाभम जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू 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 सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा जन्मला हा देह पोशिला सुखाचा काय भरवसा याचा आहे एकलेची यावे एकलेची जावे हेची अनुभवावे आपणाची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी प्राप्त स्थळी भगवत चिंतना करिता निवडलेला अभंग मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकाचे माईबाप वैष्णवांग्रणी भगवान श्री ज्ञानोबाराया आदि करून सकल संतांची चरण वंदना करून सेवेकरिता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे असणारे अत्यंत लाडके लढीवाळ भक्त हीन कुळामध्ये जन्म झाला तरीही आपल्या वारकरी संप्रदायाची भगवी पताका ज्यांनी गगनभर फडकवली असे अधिकार संपन्न श्री संत चोखोबाराया यांचा गोड आणि चिंतनीय 4 चरणाचा अभंग आज आपण कीर्तन रूपी सेवेकरिता निवडला विठाला 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 विठ्ठल विठ्ठल। या अभंगाद्वारे संत तत्वानं आपल्याला उपदेश करून सांगितले बाबा रे पवित्र असा मानव देह आपल्याला मिळाला मग या देहामध्ये आल्याच्या नंतर जीवाला जपायचं परमार्थ मार्ग ही तोच सांगितला त्याच पद्धतीचा सांगितला जीवनामध्ये आल्याच्या नंतर थोडा तरी परमार्थ आपल्या आयुष्यामध्ये घडावा का घडावा तर महाराज म्हणतात फार मोठमोठी माणसं इथे होऊन गेली फार अधिकारी माणसं ज्यांच्याकडे कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही पैसा धन संपत्ती गाडी बंगला
कुठलीच गोष्टीची कमतरता नाही, पण त्यांनाही एकट्याला यावं लागलं आणि एकट्यालाच जावं लागलं माईबाप. याच्या पलीकडे सांगेल, या भूमीमध्ये अशी काही महात्मे होऊन गेले ज्या महात्म्यांना दुसऱ्याचं मरण चुकवता येत होतं, पण त्यांना स्वतःचं मरण चुकवता आलेलं नाहीये. याचं उदाहरण संतांनी आपल्याला दिलं. बाबा रे, जोपर्यंत आयुष्यामध्ये सुख समाधान नावाच्या गोष्टी आपल्याकडे आहेत, तोपर्यंत सगळी माणसं म्हणतील हा माणूस माझा आहे, हा माणूस माझा आहे. पण एकदा जर का आयुष्यामधलं वैभव त्या ठिकाणी निघून गेलं तर आपलीच माणसं आपल्याला ओळख देणार नाही. हा जगाचा नियम आहे. पण संत चोखोबराय आपल्याला सांगतात, बाबा जो नरदेह मिळाला या देहाचा क्षणाचाही भरवसा नाही. कीर्तन संपेपर्यंत आपण इथं बसून राहतो की अर्ध्यातूनच अटॅक येऊन जातो. तुम्ही असो नाही तर मी असो, सांगता येत आहे नाही सांगता येत, याचा क्षणाचाही भरवसा नाही. मग देह जाण्याच्या अगोदर सावध व्हा आणि अकारण करुणावरून भक्त वत्सल पंढरीश पांडुरंग परमात्म्याला शरण जा. हा झाला आपल्या अभंगाचा सरळ सरळ आणि धावता भावार्थ. विठाला 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 विठाला. कार्यक्रमाचं आयोजन काय, कार्यक्रमाचं नियोजन काय, जरी सर्वांना ज्ञात असलं तरी अल्पसहा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. तर परात्पर परमेश्वर, परम राज्य परम रसिक, भक्त वांछल कल्पतरू, भक्त वांछल दीनबंधू भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या सत्तेनं चाललेलं हे विश्व, माईबाप या विश्वामध्ये ज्याला यावं लागतंय, पशु असो, प्राणी असो, वृक्ष असो अथवा मनुष्य देह असो, ज्याला या ठिकाणी जन्म मिळाला त्याला एक ना एक दिवस हे विश्व सोडून जायचंय. गेल्या 1 वर्षापूर्वी वैकुंठवासी राधा किसन गोरे या पवित्र माय माऊलीला, या पवित्र आत्म्याला आपल्यातून जाऊन आज खऱ्या अर्थानं 1 वर्ष पूर्ण होतंय. माईबाप, मी उल्लेख करताना मुद्दाम वैकुंठवासी असा उल्लेख केला का? कैलासवासी आणि स्वर्गवासी कुणालाही होता येतं माईबाप, पण वैकुंठवासी होण्यासाठी सौभाग्यवतीचं मरण यावं लागतं. आणि वारकरी संप्रदायाचा अग्रगण्येचा दिवस म्हणजे सोमवारचा दिवस. सोमवारच्या दिवशी आपलं वर्षश्राद्ध यावं लागतं. बारीकतेनं विचार केला, जन्माला येणंही आपल्या हातामध्ये नाही, पण लक्षपूर्वक आहे का, मरावं कोणत्या पर्व काळामध्ये हे नक्कीच आयुष्यामध्ये आम्ही केलेल्या कर्माची शिदोरी ठरवत असते. असं म्हणतात की जाण्याचं वय नव्हतं, अजून संसार बाकी होता, लेकरांची लग्न व्हायची होती, मुलींचं शिक्षण चालू होतं, एका मुलीचं लग्न झालेलं होतं, पण आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना. कितीही अधिकारी व्यक्ती आला, मरण ही गोष्ट अशी आहे जी कुणाला चुकली नाही. माईबाप, गीत रामायणामध्ये सुंदर वर्णन केलं बघा. जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, जरा मरण यातून सुटला कोण प्राणी जात, दुःख मुक्त जगला कारे कुणी या जगात, काय शोक करीसी विड्या स्वप्नीच्या फळांचा, काय शोक करीसी विड्या स्वप्नीच्या फळांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा, दोन उंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ, क्षणिक देवी आहे बाळा खेळ मानसाचा, क्षणिक देवी आहे बाळा खेळ मानसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा.
हे जीवन पराधीन आहे माईबाप. ज्याला यावं लागतंय, उत्पत्ती स्थिती आणि लय या गोष्टी आहेत, या विधी लिखित आहेत. ज्याला यावं लागतंय त्याला जावं लागतं. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काढ, त्याची वाट पाहे काढ, त्याची वाट पाहे काढ. जन्माले बाळ त्याची वाट पाहे काढ, त्याची वाट पाहे काढ, वाट पाहे काढ. येथे नाही मूर आले अवतार, येरते पामर जीव किती, येरज पामर जीव किती. नाही मूर आले अवतार, येरते पामर जीव किती, येरते पामर जीव किती, येरज पामर जीव किती, जीव किती, जीव किती. येथे नाही उरो आले अवतार, एरती पामर जीव किती. विश्वाच्या मालकाला इथे राहता आलं नाही. या पवित्र मातेला जाऊन, संस्कारी कुटुंबाला घडवणाऱ्या या आईला जाऊन आज 1 वर्ष त्या ठिकाणी पूर्ण होतंय. त्यांच्या पश्चात त्यांचे पती असं म्हणतात, भातुकलीच्या खेळामधले राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. माईबाप आयुष्यातून वडील जावे पण आई जाऊ नये, आई जाऊ नये. कारण माईबाप ज्यावेळी लेकरांची लग्न होतात, 2 मुलं आहेत, लेकरांची लग्न होतात आणि म्हातारी अवस्था ज्यावेळी जीवाला प्राप्त होते ना, ज्या अधिकारानं आपला बायकोला सांगू शकतो, बाई मला भाकर वाढ, त्या अधिकारानं सुना कितीही चांगल्या असल्या तरी त्या अधिकारानं आपण म्हणू शकत नाही, बाई मला भाकर वाढ. एक पत्नी आयुष्यातून कधी जाऊ नये माईबाप. आणि लहान लहान लेकरांच्या आयुष्यातून त्यांची आई कधी जाऊ नये. त्यांच्या पश्चात त्यांचे 2ही मुलं, चिरंजीव शुभम किसन गोरे, चिरंजीव गणेश किसन गोरे. त्यांच्या 2ही मुली, सौभाग्यवती सतीश मेघा सतीश मुळे, सौभाग्यवती पुष्पा निलेश दारकुंडे. या कुटुंबावरती गेल्या 1 वर्षापूर्वी एक माय माऊली जाऊन जो काही दुःखाचा आघात कोसळला, दुःख हे न पचणारं आहे माईबाप. कारण कोट्यावधी रुपयांचा बंगला आम्ही बांधावा आणि त्या बंगल्यामध्ये आमचा पोर्च असावा, त्या पोर्च मध्ये एखादी तुटकी का होईना खुर्ची असावी आणि त्या तुटक्या खुर्चीवरती जर आमच्या घरातला वयोवृद्ध बाप अथवा वयोवृद्ध माय बसलेली असेल ना, तर त्या घराकडे जगातला कितीही मोठा माणूस वाकडी नजर करून कधी बघू शकत नाही. हे सामर्थ्य आमच्या घरातल्या आई वडिलांचं असतं. आणि ज्यांच्या आयुष्यातून आई जाते त्यांच्या आयुष्यामध्ये शेजारची पाजारची सगळी माणसं म्हणतील, बाळा रडू नको, मी तुझ्या आई सारखी आहे. पण शब्दामध्ये फरक आहे माईबाप. आपल्या आई सारख्या सगळ्या होऊ शकतात पण आई मात्र कोणी होऊ शकत नाही. मी माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करेल, हे देवा, हे परमेश्वरा, आता जी गती तू या आईला दिली त्यापेक्षा ही उच्च असणारी गती देऊन तुझ्या चरण रविंदावरती या आईला अर्पण करून घे. एवढं बोलायचं, अखेरची श्रद्धांजली त्यांना अर्पण करायची. आणि आजचा पुण्यस्मरणाचा दिवस, वर्ष श्राद्धाचा दिवस. आजच्या दिवशी असं म्हणतात माणसानं रडू नये. जीव हा हसत हसत वरती जात असतो, खालची माणसं रडत बसतात. आणि शास्त्रामध्ये असं सांगितलंय, रडता रडता आडवी येते ती माया, आणि माया आडवी आली तर जीव हा ब्रह्मपदापर्यंत पोहोचू शकत नाही. म्हणून आजचा दिवस हा रडण्याचा दिवस नसून गेलेल्या जीवात्म्याला हसून वाट लावण्याचा दिवस आहे. विठाल विठाल. आणि त्या निमित्तानं माझ्याकडे आलेली हरिकीर्तन सेवा, आपल्या परिसराचं वैभव, आमचे बंधू, आपल्या परिसरामध्ये चांगल्या पद्धतीचं ज्यांचं नाव आहे, आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य वाबळे महाराज, त्यांनी फोन केला, ताई आमच्या मामीचं वर्ष श्राद्ध आहे, म्हटले कार्यक्रम करावा लागेल. कसं असतं माहितीये का, ज्यावेळी आपली माणसं फोन करतात, आपली माणसं आपल्या परिसरातली महाराज लोक आपुलकीनं फोन करतात, त्यावेळी त्यांच्या शब्दाला मान देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. महाराजांचं मोठं नाव आहे. आणि गेल्या 5-6 दिवसापूर्वी महाराज कार्यक्रमाला असताना त्यांच्या वडिलांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं. या हरिकीर्तनामध्ये त्यांनाही आदरपूर्वक श्रद्धांजली, महाराज काही या ठिकाणी आले नाही, त्यांच्याकडून माझ्याकडे आलेली ही कीर्तन रूपी सेवा आजच्या कार्यक्रमाला
ज्यांची उपस्थिती अभिप्राय आहे, ज्यांच्यामुळे कार्यक्रमाला रंग भरण्यात आला, रंग देवता कार्यक्रमाची, आदरणीय हरिभक्तपरायण मृदुंगाची ज्यांच्यावरती विशेष कृपा आहे, मृदुंगाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण राहुल महाराज असतील. एकदा जोरदार टाळी वाजवा त्यांच्यासाठी. गोड पखवाज वाजवतात. त्याचबरोबर ज्यांचा आवाज ऐकावा आणि ऐकतच राहावा, वरही ज्यांना जाता येतं त्याच स्वरामध्ये खाली ज्यांना येता येतं, असे आदरणीय हरिभक्तपरायण आमचे बंधू तुल्य हरिभक्तपरायण कृष्णा महाराज असतील, आदरणीय हरिभक्तपरायण गायनाचार्य निलेश महाराज असतील. अंतकरणपूर्वक आपले ही आभार. एकदा दोघांसाठी जोरदार टाळी वाजवा. गोड अशी साऊंड सिस्टीम आमच्या काकांची आहे. आवाज काही एवढा मोठा नाही माझा, पण बऱ्याचदा असं घडतं सिस्टीम फार मोठी असते ना, ऑपरेट त्या ठिकाणी प्रत्येकाला करता येत नाही. साऊंड सिस्टीम इज बेस्ट बट ऑपरेटर इज व्हेरी बेस्ट. अंतकरणपूर्वक त्यांचेही आभार. त्याचबरोबर आपल्या कार्यक्रमाचं संपूर्ण प्रसारण चॅनल कुठला, वारकरी विचारधारा, महाराष्ट्रातील एक नामवंत यूट्यूब चॅनल वारकरी विचारधारा. सगळ्यांनी घरी गेल्याच्या नंतर चॅनलला सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे आणि आपलं आहे हे कीर्तन आपण आहोत तोपर्यंत बघणार, आपण गेल्याच्या नंतर सुद्धा आपले नातू पंतू सगळे हे कीर्तन बघण्याचं काम आदरणीय भाऊ शूटिंग करतात. अंतकरणपूर्वक तुमचेही आभार. आणि फक्त माझी एक बारीक आणि छोटी विनंती आहे, फावल्या वेळामध्ये अतिशय वेळेमध्ये आपल्याला कीर्तनाकडे वळायचंय आणि कीर्तन वेळेमध्ये संपवायचंय. जे पाठीमागे बसलेले आहेत ना, त्यांना माझी विनंती आहे, गड्या एवढा सुंदर सभा मंडप दिलेला आहे, या सभा मंडपामध्ये येऊन बसण्याचं कार्य तेवढं करा. विठाला विठाला त्याचबरोबर हार्मोनियमला सुद्धा बाबा अंतकरणपूर्वक तुमचे आभार. आणि आंबिलवाडी गाव म्हटलं तर दिंडीमध्ये जाताना माझ्या गवळणी ऐकण्यासाठी आवर्जून गावातलं तरुण वर्ग उपस्थित असतं. दिंडीमध्ये सुद्धा आम्ही कार्यक्रम करतो. माझ्यावरती नितांत असणारं सर्वांचं प्रेम. त्याचबरोबर विणेकरी काका असतील आणि आपल्या गावातील एक मृदुंगाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण वाघ महाराज, ते सुद्धा या ठिकाणी काही आले नाही, चांगलं नाव आहे त्यांचं. तुम्हा सर्वांच्या चरणावरती माझा साष्टांग दंडवत. ज्यांच्यामुळे मला परमार्थ चालू आहे, परमार्थाची वाटचाल घडली, असे माझे वडीलही या ठिकाणी उपस्थित आहेत. अंतकरणपूर्वक त्यांचे आभार. तुम्हा सर्व सज्जन श्रोत्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात. माझ्या वाणीला सुरुवात. विठाला विठाला आपल्या कीर्तनाला सुरुवात झाली आणि कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग माझ्या चोखोबारायांचा आहे. बहुतेकदा जर विचार केला तर रोज आम्हाला तुकोबा म्हणण्याची सवय असते, पण आज चोखोबारायांचा गोड आणि सुंदर चिंतनीय असा अभंग आहे. अभंग 4 चरणाचा आहे आणि या अभंगाचा भावार्थ एवढा सुंदर आहे, माईबाप एवढा सुंदर आहे. ज्याला आयुष्यामध्ये असं वाटतं आमच्याकडे कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही, त्याच्यासाठी उपदेशपर प्रकरणातील हा चोखोबारायांचा अभंग आहे. माईबाप कितीही अधिकारी व्यक्ती या ठिकाणी जन्माला आले, प्रत्येकाला हे विश्व सोडून एक ना एक दिवस जायचंय. मी कीर्तन करते, मग काही यम म्हणणार नाही. प्रांजल महाराजांनी आयुष्यात कीर्तन केलंय, पण त्यांना मी अमृतच देऊन टाकतो, डायरेक्ट आमर करून टाकतो, असं काही होणार नाही. येथे नाही उरो आले अवतार. महाराजांनी मगाशी प्रमाण दिलं, संतांनी या ठिकाणी अवतार घेतला, पण संतांनाही इथे राहता आलं नाही. आयुष्याचं सार्थकत्व मिळालेलं आयुष्य 100 वर्षाचं आहे आणि त्या आयुष्यामध्ये असं वाटत असेल जर योग्य ती गती आम्हाला प्राप्त व्हावी, योग्य ते संस्कार आयुष्यामध्ये घडावे, यासाठी आम्हाला परमार्थाचा वारसा अग्रगण्यचा आहे. संत तत्व आचरणामध्ये आणणं अतिशय गरजेचं आहे. कारण माईबाप आम्ही आनंदानं आयुष्य जगतो, पण कथा कीर्तन प्रवचन या गोष्टी अशा आहेत ज्या आम्हाला नको वाटतात. आणि हल्ली जर विचार केला, एखादे महाराज मोठे महाराज गावात आले आणि महाराजांनी जर समजा कीर्तनामध्ये फार हसवलं तर माणसांना ते गोड वाटतं, विनोदाची कथा गोड वाटे. पण माईबाप कीर्तन प्रवचन या गोष्टी हे मनोरंजनाचं साधन नाहीये गड्या. कीर्तन कथा प्रवचन हे परिवर्तनाचं माध्यम आहे. यातून आमच्या आयुष्यामध्ये काहीतरी परिवर्तन घडावं, आमच्या आयुष्याचं कोट कल्याण व्हावं, म्हणून आजचा हा कीर्तनाचा कार्यक्रम. आणि कुणाच्याही वर्षश्राद्धाला पुण्यतिथीला कीर्तन होत नाही. भगवंताची होते ती जयंती, संतांची होती ती पुण्यतिथी, आणि आपलं होतं ते वर्षश्राद्ध.
एक वर्षाला येतं ते वर्ष श्राद्ध. पण आपल्याकडे प्रथा आहे भारतीय संस्कृतीमध्ये, वर्ष श्राद्ध येण्याच्या अगोदर आपण 11 महिने जेव घालत असतो. 11 महिने. बऱ्याच लोकांना कदाचित प्रश्न केला, हे वर्ष श्राद्ध का करावं, हे महिने का जेव घालावे, 10वा का घालावा. बरीचशी माणसं असं उत्तर देतात, ताई आमच्या गावातली माणसं करतात म्हणून त्यांचं बघून आम्ही करतो, आमच्या परिसरातली माणसं करतात त्यांचं बघून आम्ही करतो. पण शास्त्रीय कारण याच्या पाठीमागे जर विचारलं, एखाद्या कुळामध्ये एखाद्या पुत्रानं आपल्या आई वडिलांचं वर्ष श्राद्ध केलं नाही, त्याला श्राप देतात पित्र. हा कटा त्याची करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार कटा त्याचे करीती पितर, वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला, दुराचारी पुत्र झाला, पुत्र झाला. अहंकटाद्याचे करीती पितर, वंश दुराचारी पुत्र झाला. ज्या पुत्रानं स्वतःच्या आई वडिलांचं पुण्यस्मरण वर्ष श्राद्ध केलं नाही, त्यानं कुळाला कलंक लावलेला आहे. पण एखादा सात्विक पुत्र एखाद्याच्या कुळामध्ये जन्माला यावा, आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून त्यानं वर्ष श्राद्ध करावं, त्याला मात्र आशीर्वाद दिला. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिता ती तया कुळा. संपूर्ण कुळाचं कल्याण त्या ठिकाणी होत असतं आणि पित्र आम्हाला वरून आशीर्वाद देतात. पण आयुष्यामध्ये आम्ही म्हणत असतो बघा ताई, आमच्याकडे सगळे आयुष्यात, पण आमच्या घरात सुखच नाही. ब्राह्मण बुवाकडे जाऊन बघितल्याच्या नंतर मग पितृदोष सांगितला जातो. नाशिकला जाऊन शांती करायची, गयेला जाऊन पिंडदान करायचं, हे धार्मिक कार्य करायचं, ते करायचं. पण नाही गड्या, हे सगळं करण्याच्या अपेक्षा माणसानं स्वतःच्या वडिलांचं पुण्यस्मरण करावं, आई वडिलांचं वर्ष श्राद्ध करावं माईबाप. पण हल्ली कलियुगामध्ये अशी माणसं जन्माला आली ज्यांना स्वतःच्या आईचा वडिलांचा दावा करायला सुद्धा वेळ नाही. वेळेअभावी तिसऱ्या दिवशी दावा आम्ही उरकून घेतो. बाबा, एखादा मुलगा सिटीत जॉब करतोय, आई गेली वडील गेले सोडून, त्याला फोन केला, बाळा तुझी आई गेली वडील गेले, अंत्यविधीला ये. मुलगा डायरेक्ट सांगतो, मला काही यायला वेळ नाही, माझी महत्वाची मीटिंग आहे, मी 10व्याला येण्याचं प्रयोजन करेल, 10व्याला येईल. माईबाप 9 दिवस कसे तरी उलटून जातात. गावकऱ्यांनी पाहुण्या रावळ्यांनी अंत्यविधी कसा तरी करून घ्यावा आणि 10व्याच्या आदल्या दिवशी फोन करावा, बाळा अरे अंत्यविधीला आला नाही तू, कमीत कमी आता 10व्याला तरी ये. मुलगा डायरेक्ट सांगतो, बाबा फोनवरती 10व्याचा जेवढा काही खर्च होईल तेवढा सगळा खर्च माझ्या नावे पाठवून द्या, मला काही यायला वेळ नाही. ब्राह्मण बुवा म्हटले, अरे लेकरा सगळं आम्ही करू, कमीत कमी टक्कल करायला तुला इथे यावं लागेल. नाही म्हणे, ते सुद्धा तुम्हीच करून घ्या. सांगायचं तात्पर्य एवढं आहे, हल्ली कलियुगामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली, आम्हाला आमच्या आई वडिलांचा दावा घालायचा सुद्धा वेळ नाही. मग कीर्तन प्रवचन या गोष्टी तर कधी कळणार आम्हाला. बरीचशी लोक असतात आणि आहेत ज्यांना कथा कीर्तन प्रवचन यातला काहीच संदर्भ नसतो. एक 2 महिन्यापूर्वी इचलकरंजी कोल्हापूर भागात एका पठ्ठ्यानं माझं कीर्तन घेतलं काका, आणि असंच वर्ष श्राद्धाचं कीर्तन. आणि मी कीर्तनाला जाण्याच्या अगोदर त्याला असं पोस्टर छापायचं होतं, ताई तुमचं नाव पाठवा, तुमचा फोटो पाठवा. नाव पाठवलं, फोटो पाठवला, त्यांना असा बॅनर तयार केला काका, आणि त्या बॅनरवरती माझं नाव टाकलं. उद्या ठीक 10:30 ते 12:30 या वेळेत आपल्या गावात महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार हरिभक्त परायण वैकुंठवासी प्रांजलताई जाधव यांचं जाहीर हरी कीर्तन होणार आहे. ते पोस्टर मला पाठवलं, मी बघितलं, व्हॉट्सअपला डाउनलोड केलं, बघितलं, फोन केला, का मी तर अजून इथंच आहे. पोस्टर बघितलं ना, आधी स्वतःकडे बघितलं, मी इथेच आहे अजून, आणि माझ्या नावासमोर असं वैकुंठवासी का टाकलं. म्हणे ताई तुम्ही अगोदर इथं या, मग तुम्हाला सांगतो. आपल्या पुढचं होतं जरा ते. मग तिथं गेले आणि सगळ्यात अगोदर त्यांना विचारलं, का माझ्या नावासमोर असं वैकुंठवासी का टाकलं नाव. आणि ताई तुम्ही आधी कीर्तन सुरू करा. मी कीर्तन सुरू केलं आणि माझ्या कीर्तनामध्ये रंग भरला, एवढा रंग भरला. हा कथा कीर्तनाचा रंग आहे. हा लागता लागता लागत असतो बघा. रंग लागत लागत लागेगा, रंग लागत लागत लागेगा, ब्रह्म जागत जागेगा,
लागे गा. कथा कीर्तनाचा आहे. कीर्तनामध्ये रंग भरला. चालू कीर्तनामध्ये मी प्रमाण म्हटले बाबा. आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणासी. त्यानं तिथंच कीर्तन थांबवलं. महाराज थांबा, तुमचं एवढंच ऐकलं होतं, आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी. मला वाटलं महाराज काय वैकुंठावरूनच कीर्तनाला येतात की काय, म्हणून मी तुमच्या नावासमोर असं वैकुंठवाशी नाव टाकलं. याला म्हणतात तुका म्हणे आईसी बुद्धी ज्याची जड आणि त्याहुनी दगड बरे देवा. पण अभिमानाने आणि स्वाभिमानाने सांगेल, दगड बुद्धीच्या माणसालाही ज्ञानाचा पाजर फोडण्याची ताकद ज्ञानेश्वरीमध्ये आहे. ज्ञान होय मूढा अति मूर्ख त्या दगडा. आयुष्याचं कल्याण करायचं गाथा वाचा, ज्ञानेश्वरी वाचा, आयुष्याचं सार कळेल गड्या. विठाला विठाल विठाला विठाला विठाला. आणि ही संतांनी आपल्याकडे दिलेली परंपरा. मग तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता कोठे काही. फक्त माझी एक विनंती आहे, आम्हाला पाठीमागे काहीच म्हणता आलं नाही तरी चालेल, पण कर जोडोनी विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. टाळी वाजवा सर्वांनी. तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तू विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. विषय कामारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. मध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. आठवा मधुसूदना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव मधुसूदना तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव म्हणा. वा वा. कर जोडून विनवितो तुम्हारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आयुष्य जाण्याच्या अगोदर सावध व्हा माईबाप, कारण या जगामध्ये एवढी मोठमोठी माणसं होऊन गेली, एवढी मोठमोठी माणसं होऊन गेली ज्यांच्याकडे कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती, पण त्यांनाही इथून जाताना बाबा एकट्यालाच जावं लागलं, एकट्यालाच यावं लागलं. बघा कधीतरी महाभारत, रामायण महाभारत माहितीये का? वाचलंय का? जसं मला कळतंय तसं माझ्या परिसरात एकही माणूस मुका नाही महाराज, सगळ्यांना बोलता येतं. महाभारत रामायण या गोष्टी वाचल्या असतील, कानपाठ तरी असतील, ऐकल्या तरी असतील. त्या महाभारतामध्ये सगळ्यात शेवटचा पर्व सांगितला स्वर्गारोहण पर्व. आणि त्या स्वर्गारोहण पर्वामध्ये एवढं सुंदर वर्णन केलं माईबाप. विश्वाचे मालक ज्यांच्यासोबत उठत बसत होते, खातपीत होते, असे 5 पांडव ज्यांचं रोम रोम भगवंताचं भजन करत होतं, असे 5 पांडव स्वर्गाच्या दिशेनं निघाले. सोबत द्रौपदी माता आहेत आणि सोबत एक कुत्र सुद्धा आहे. आता ते कुत्र का आहे, कोण आहे, याचं विस्तारपूर्वक चिंतन करायला गेलं तर एक इथंच वाजन. मग कुत्र आहे एवढं लक्षात घ्या. आणि ते कुत्र दुसरं तिसरं कोणी नाही, साक्षात परब्रह्म भगवंत आहेत. 6 जण वैकुंठाच्या दिशेनं स्वर्गाच्या दिशेनं निघाले. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये ज्याला प्रत्येक गोष्टीचा अभिमान आहे ना, त्यांना आवर्जून ऐका, 5 पांडवांपैकी एकालाही स्वर्गाची गती प्राप्त झाली नाही, एकालाही स्वर्गापर्यंत जाता आलं नाही. अरे काय अधिकार होता एकेकाचा. चालता चालता प्रसंग असा घडला, सगळ्यात लहान आहेत ते सहदेव आहेत बाबा. त्या सहदेवांना चक्कर आली आणि सहदेव जमिनीवरती पडले. भीम पळत पळत गेले धर्माकडे. दादा, अरे तुझा लाडका भाऊ पडला जमिनीवरती, त्याला स्वर्गापर्यंत नाही जाता येत. दादा दादा काही कर, तुझं थोडस पुण्य देतो का रे सहदेवाला. त्यावेळी धर्मानं काय उत्तर दिलं माहितीये का? धर्मानं सांगितलं, भावाचा वाटा जमिनीत, भावाचा वाटा गाडीत बंगल्यात, पण अंतकाळाच्या वेळी मैत्र केला महाबळीन कामा नाही अंतकाळी. अरे अंतकाळाला मी काहीच देऊच नाही शकत सोबत. सगळ्याच्या वाटण्या होऊ शकतात पण पुण्याची वाटणी त्या ठिकाणी होऊ शकत नाही. सहदेव जमिनीवरती पडले. भीमानं प्रश्न केला, दादा अरे आपला लाडका भाऊ पडला, नाही जाता येत त्याला स्वर्गापर्यंत, पण सांग दादा
कारण सांग, तो का जाता येत नाही त्याला स्वर्गापर्यंत? काय पाप केलं त्यानं आयुष्यामध्ये? माहीबाप धर्मानं एवढा अभ्यासपूर्व उत्तर दिले. धर्म म्हणतो सहदेव, महाभारताच्या पर्व काळामध्ये सगळ्यात सुंदर आणि देखणं रूप कोणाचं होतं तर ते सहदेवांचं होतं. बाबा सहदेव एवढे सुंदर होते दिसायला, भगवंतापेक्षा सुद्धा सुंदर. पारदर्शी शरीर होतं त्यांचं, पारदर्शी स्फटिक. जमिनीवरती पाय ठेवला तर वाळू पायातून दिसावी एवढं कोमल आणि नाजूक शरीर होतं. पण त्या सहदेवांना स्वतःच्या सौंदर्याचा अभिमान होता काका. माय माऊल्या आम्ही दिवसातून 10 वेळा आरशात बघतो. मी कशाला आरशात पाहू, मीच माझ्या रूपाची राणी, है का नाही? रूपे जराय भयम, 9 प्रकारचे भय सांगितले, त्यामध्ये रूपाचं भय सांगितलं. प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या तारुण्याचा अभिमान असतोच. माझं नाक सुंदर आहे, माझे डोळे सुंदर आहेत, प्रत्येकाला तारुण्याचा अभिमान असतो. पण म्हातारपणाची भीती प्रत्येकाला असते. सहदेवाला सौंदर्याचा अभिमान झाला, नाही जाता आलं स्वर्गापर्यंत. आता पुढे चालता चालता नकुल महाराजांना चक्कर आली, नकुल पडले जमिनीवरती. धर्मानं पुन्हा विचारलं, सगळीकडे माग वळून बघतात, सहदेव पडले. पण भीमदादा विचारतात धर्माला, दादा अरे सहदेव पडला तर पडू दे, पण या नकुलानं काय केलं होतं? नकुल का पडला? अधिकारी माणसं होते माईबाप, आपलं कुठं ठेवायचं यांच्यात बघा, तुम्ही विचार करा. नकुलाचं कारण विचारलं, त्यावेळी नकुलाचं उत्तर त्या ठिकाणी दिलं धर्मानं, हा नकुल आपला सावत्र भाऊ. आपण कधीच सावत्र भावासारखं प्रेम भीमा केलं नाही नकुलावरती. पण दुर्योधनानं जर आपल्या सोबत युद्ध केलं नसतं, 100 कौरवांनी जर आपल्या सोबत वैरत्व पत्कारलं नसतं, तर हा आपल्या विरोधात गेला असता आणि यानं आपल्याला मारून टाकलं असतं. या नकुलाच्या अंतकरणामध्ये आयुष्यभर आपल्या विषयी सावत्रपणाचा भेद होता माईबाप, सावत्रपणाचा भेद. माणसानं आयुष्यात कधी भेद करायचा नाही. अगदी लक्षपूर्वक ऐका, थोडं सांगण पण नक्की काहीतरी चांगलं सांगण्याचा प्रयत्न करेल. हा माझ्या जातीचा मग त्याला खुर्चीवर बसवायचं, आणि तो तमक्या जातीचा मग त्याला खाली बसवायचं. बाबा हा भेद आहे. आणि या भेदावरती माझ्या वारकरी संप्रदायानं 800 वर्षापूर्वी आघात केलाय बघा. सकळांसी येथे आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, खटनट यारे शुद्ध होऊन जारे. त्या नकुलाच्या अंतकरणामध्ये सावत्रपणाचा भेद होता बाबा. आम्हाला आई नाही, बाप नाही, भाऊ आहेत ते सावत्र आहेत, आम्हाला राज्य देणार नाही, पैसा देणार नाही, धन संपत्ती देणार नाही. हा सावत्रपणाचा भेद अंतकरणामध्ये निर्माण झाला, नाही जाता आलं स्वर्गापर्यंत. आता पुढे चालता चालता एक आश्चर्यजनक गोष्ट घडली. द्रौपदी मातेला चक्कर आली आणि द्रौपदी माताच जमिनीवरती पडल्या. ताई, जी साक्षात विश्वाच्या मालकाची लाडकी बहीण आहे, आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहीण आहे का नाही? बरती स्कीम आली पण आणि गेली पण काका जिच्या खात्यात पैसे आले नाही ना, तिथं ती रात्री झोपली नाही, घरच्यालाही झोपू दिलं नाही. इकडे जाऊन फॉर्म भरायचा, हे करायचं ते करायचं. आम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणीत तरी आम्हाला एवढा आनंद होतो मायबाप. जी द्रौपदी भगवंताची लाडकी बहीण होती, वस्त्रहरणाच्या वेळी साडी द्रौपदी का द्रौपदी साडी, भगवंतानं साडी दिली नव्हे तर भगवंत स्वतः साडी झाले. काय अधिकार होता मायबाप कौरवी पांचाळी सभे माझी आरती बोला, कौरवी पांचाळी माझी आरती. वस्त्रे हरण वस्त्रे कैसी झाली माऊली, वस्त्रे हरण वस्त्रे कैसी झाली माऊली. पांडुरंगे वो पांडुरंगे, जीवाचे जीवन गेले वो पांडुरंगे. पांडुरंगे पांडुरंगे, जीवाचे जीवन गेले वो पांडुरंगे. कौरवी पांचाळी सभे माझे आणली, सभे माझे आणली. वस्त्रहरण वस्त्र कैसे झाले माऊली, वस्त्रहरण वस्त्र कैसे झाले माऊली. टाळी वाजवा एकदा महाराजांसाठी. सुंदर प्रमाण दिलं. वस्त्रहरणाच्या वेळी भगवंत स्वतः साडी झाले माईबाप.
अहिल्या द्रौपदी सीता तारा मंडोदरी तथा पंचकन्या स्मरे नित्यम महापातक नाशनम. ज्या बाईचं नाव घेतलं तर आमची पापातून मुक्तता होते. किती अधिकारी द्रौपदी, किती अधिकारी माईबाप, त्या द्रौपदीला स्वर्गापर्यंत जाता आलं नाही. कारण विचारलं भीमानं, दादा अरे देवजीच्या हाकेला धावून येत होते, त्या द्रौपदीला स्वर्ग प्राप्ती नाही, काय कारण आहे, काय पाप घडलं आयुष्यामध्ये द्रौपदीच्या. त्यावेळी धर्मानं भीमाला सांगितलं, भीमा ऐक, द्रौपदी 5 जणांची बायको. किती? हा म्हणा नाही म्हणा, कदाचित माझं चुकलं, तुम्ही सांगा किती? 5 जणांची पत्नी द्रौपदी. पण द्रौपदीचं सगळ्यात जास्त प्रेम अर्जुनावरती होतं. 5ही जणांवरती सारखं प्रेम केलं नाही तिनं. द्रौपदीनं स्वतःच्या प्रेमामध्ये भेद केला बाबा, प्रेमात अंतर दिलं, नाही जाता आलं स्वर्गापर्यंत. 5 जणांवरती सारखं प्रेम नाही केलं बिचारीनं, अर्जुनावरती सगळ्यात जास्त प्रेम केलं, नाही जाता आलं स्वर्गापर्यंत. आता पुढे चालता चालता 700 श्लोकांची गीता जो अर्जुन उघडून पेला, ज्या अर्जुनाचं रोम रोम झोपल्याच्या नंतर परब्रह्माचं भजन करत होतं. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण. झोपल्याच्या नंतर भजन, आम्हाला जागेपणी भजन करता येत नाही, झोपल्याच्या नंतर ज्याचं रोम रोम भजन करतंय, गीतेचा एक श्लोक वाचला तरी आमच्या आयुष्याचं कल्याण होत आहे. जी 700 श्लोकांची गीता माझ्या भगवंतानं स्वतः अर्जुनासाठी सांगितली, अर्जुनाला स्वर्गापर्यंत जाता आलं नाही. अर्जुन फार अधिकारी व्यक्ती होते माईबाप. अर्जुनाचे घोडे धुण्याचं काम विश्वाच्या मालकानं केलं होतं. माईबाप नाही जाता आलं स्वर्गापर्यंत. कारण विचारलं का जाता आलं नाही अर्जुनाला. त्यावेळी धर्मानं सांगितलं, अर्जुन हा ज्ञानी होता काका, आणि अर्जुनाला आयुष्यामध्ये फक्त 2 वेळेस त्याच्या ज्ञानाचा अभिमान झाला. आता कधी झाला, कुठल्या 2 वेळेस झाला, एका पाकिटात काय आपण सगळं सांगत नाही, आपली माणसं आहेत म्हणून ठीक आहे, पण 2 कथा फार मोठ्या आलेल्या आहेत. पण एक शॉर्टकट द्वारे बघा, अर्जुनाला फक्त 2दाच ज्ञानाचा अभिमान झाला. एकलव्यानं ज्यावेळी गुरूंचा पुतळा समोर विद्या ग्रहण केली आणि कुत्र्याच्या तोंडामध्ये रक्त न निघता बाण मारली, आणि अर्जुनाला सांगितलं रक्त न निघता ते बाण तोंडातून काढून दाखव. ती विद्या अर्जुनाला अवगत नव्हती. अर्जुन स्वतःच्या गुरुवरती ओरडले, गुरुजी हे शिकवलं नाही मला. तेव्हा एकदा ज्ञानाचा अभिमान झाला. आणि चालू युद्धाच्या प्रसंगी एकदा युद्ध चालू असताना ज्ञानाचा अभिमान झाला. माईबाप, आमचे 4च अभंग पाठ असते तर 2च ओव्या पाठ असतात. आम्ही रात्रभर तेवढं म्हणतो आणि दुसऱ्या दिवशी गावात कुणालाच बोलून देत नाही. कोण काय म्हटलं तर रात्रभर भजन केलंय, काही अर्थ आहे का तसं भजन करून? स्वतः जागायचं, मोक्कार देवालाही जागवायचं आणि गावालाही झोप येऊ द्यायची नाही. माईकचा आवाज वाढवा, माईकचा आवाज वाढवा, काही गरज आहे का असं भजन करून? नाही माईबाप, माणसानं भजन करावं, थोडं करावं पण चांगलं करावं. ऐका, अर्जुनाचा एवढा ज्ञानी अर्जुन होता, पण ज्ञानाचा अभिमान झाला, स्वर्गापर्यंत जाता आलं नाही. स्वर्गाचं दार आलं, दारात भीम पडले. दादा अरे मी पडलो. धर्मानं सांगितलं, भीमा आता मी काहीच करू शकत नाही. पण भीम दादा नम्र होते, नम्रतेनं स्वतःच्या भावाला विचारलं, दादा अरे आयुष्यात कधीच तुझ्या शब्दाच्या बाहेर गेलो नाही दादा, मी आयुष्यात कधीच कुठलं पाप कर्म केलं नाही, मला स्वर्गाची गती नाही. धर्मराजानं सांगितलं, भीमा अरे 9000 हत्तीचं बळ आहे राजा तुझ्यामध्ये, बळ तुझं सर्वसामान्य नव्हतं. बाबा आता जरी तू वाळवट आली आणि त्या वाळवटीत आपल्यापैकी एखादं सापडलं, आपण एवढे बलवान आहेत, 1.5 महिना आपला वरतीच मुक्काम राहील, एवढे ताकदवान आपण आहेत. तरी आम्हाला स्वतःच्या ताकदीचा अभिमान. पण त्या भीमाला माईबाप स्वतःच्या ताकदीचा अभिमान होता. ताकदीचा अभिमान असल्या कारणानं स्वर्गाच्या दारात पडावं लागलं, पण स्वर्गाच्या उंबरठा ओलांडता नाही आला. स्वर्गात वाजत गाजत एकटे धर्मराजा गेले, पण त्यांचा सुद्धा अंगठा नरकात गेला. त्यालाही कारण आहे, कारण धर्मराजा आयुष्यात कधीच खोटं बोलले नव्हते, पण युद्ध प्रसंगी एक शब्द खोटा बोलावा लागला. वास्तव तो खराही नव्हता, खोटाही नव्हता. खरे अश्वत्थामा गेले नाही
पण अश्वत्थामा नावाचा हत्ती गेला. अफवा उठवण्यात आली, अश्वत्थामा हतहा, अश्वत्थामा हतहा. जर ही अफवा उठवत नव्हती तर अर्जुन स्वतःचा भाऊ वैकुंठाला जात होता, स्वर्गाला जात होता. प्राणाची गती त्या ठिकाणी अर्जुनाची जात होती. स्वतःच्या भावाचा जीव वाचवण्यासाठी उभ्या आयुष्यात एकच शब्द खोटा बोलले धर्मराजा, तर अंगठा नरकात गेला. माईबाप, आम्ही आयुष्यात रोज खोटं बोलतो. विचार करा, आम्ही याच्या कोणत्या यादीत बसतो आणि या यादीमध्ये मग आम्हाला कुठली गती प्राप्त होईल. दृष्टांत संपलाय माझा, सिद्धांताकडे लक्ष द्या. एवढी अधिकारी माणसं होती, कुठल्याच गोष्टीची कमतरता नव्हती, पण येतानाही सोबत काही नाही आणलं आणि जातानाही काही घेऊन नाही गेले. याचंच वर्णन केलं महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात. एकले जियावे, एकले जियावे, एकले टाळी जर सगळ्यांनी वाजवली असती तर मलाही समाधान वाटलं असतं आणि त्यांनाही समाधान वाटलं असतं. असो, एकलीची यावे एकलीची जावे, हेची अनुभवावे आपणाची. मायबाप, एवढ्या अधिकारी माणसांची अवस्था जर अशी होत असेल तर यांच्या यादीमध्ये आम्ही कुठंच बसू शकत नाही. एक माणूस माझ्याकडे आली, बाबा ताई, अख्ख्या तालुक्यात माझ्या एवढा चॅप्टर माणूस दुसरा कोणी नाही. काय म्हणले ताई, सगळ्या तालुक्यात माझ्या एवढा चॅप्टर माणूस दुसरा कोणी नाही. आता आपण उत्तर द्यायला काही कमी आहेत का? बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला आता महाराष्ट्रभर जातो आम्ही आणि कार्यक्रमाला गेल्याच्या नंतर माझ्याकडे बघून बऱ्याच लोकांना वाटतं अरे एवढी एवढीशी पोरगी आहे, काय बोलणार आहे. पण गाडी जरी बारीक दिसत असली तरी ॲव्हरेज लय मोठं देती. ते म्हणे ताई, तालुक्यात माझ्या एवढा चॅप्टर माणूस दुसरा कोणी नाही. त्याला सांगितलं बाबा ठीक आहे, मान्य आहे मला, तुमच्या एवढं चॅप्टर दुसरं कोणीच नाही, पण बारीक विचार करा, तुम्ही स्वतःला एवढं चॅप्टर समजता, मग तुम्हाला ज्यानं बनवलं तो किती चॅप्टर असेल. चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची खाणी, भगवंत चतुर आहे. माईबाप, माणसाला आयुष्यामध्ये जगावं कसं हेच कळत नाही. माणूस मोठ्याची स्तुती करतो, खालच्या माणसाला, ज्याच्याकडे गरिबी आहे ना, माणसं त्याला मोजत नाही हो. श्रीमंताच्या मुलानं गाडी घेतली, कौतुक करायचं कारण आहे का? काही घेणार, त्यांच्याकडे पैसा आहे, गाडी काय ते हेलिकॉप्टर घेणार. पण एखाद्याचा धुणं भांडे करणारीचा मुलगा आहे, कलेक्टर झाला स्वतः अभ्यास करून आणि त्यानं गाडी घेतली, कौतुक त्याचं करावं.
माणसाला कौतुक कोणाचं करावं हे सुद्धा कळत नाही. माईबाप पवित्र मानव देह मिळालेला आहे. आयुष्य जीवन माणसाचं थोडं आहे, पण जगावं कसं? माईबाप माणसाचं आयुष्य म्हणजे माय मावल्या हो. आपल्या घरासमोरची रांगोळी आहे बघा, आपण घरासमोर रांगोळी काढतो, घरासमोर रांगोळी काढतो. रांगोळीचे टिपके किती आहेत? रांगोळी पूर्ण झाल्याच्या नंतर मला सांगा, आपण रांगोळीमध्ये कलर भरत असतो बघा. आता उत्तर द्या, जर रांगोळीत सगळा काळा कलर भरला तर रांगोळी कशी दिसन बाबा? कशी दिसन? काळी भंगार दिसन, आहे का नाही? मग वेगवेगळे कलर जर भरले तर रांगोळी कशी सुंदर दिसते. अगदी त्याच पद्धतीचं वर्णन केलेलं आहे. माणसाला 100 वर्षाच्या आयुष्याचे टिपके जरी मर्यादित दिलेले असले तरी ही आयुष्यरूपी रांगोळी पूर्ण करता करता त्यामध्ये माणुसकीचा रंग कशा पद्धतीनं भरायचा हे तत्वज्ञान माणसाला दिलंय. पण माणूस चांगलं कधीच ऐकणार नाही आणि वाईट ऐकल्याशिवाय राहणार नाही. गावात जर एखादं तमाशा मंडळ आलं, 3-3 हजारचे तिकीट काढून मागचे तर इतके पुढे जाऊन बसतेत, तुम्हाला नाही म्हणत आता मी, जाऊ द्या, इतके पुढे जाऊन बसतेत, इतके पुढे जाऊन बसतेत बाबा. त्या नाचणारी बाईचा गुडघा पार आमच्या तोंडाला लागतो तरी आम्ही पुढंच सरकतो. आणि कीर्तनात म्हणावं लागतं, थोडं पुढे येऊन बसा, थोडं पुढे येऊन बसा. काही काही आले तर येतेत, नाही तर डायरेक्ट त्यांचं काम करतात. असं तो विषय आपला नाही. माणसानं जगावं कसं गड्या? माणसाचं आयुष्य थोडं असावं. पण तू का म्हणे एका मरणाची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. 51 वर्षाचं आयुष्य जगले माझे छत्रपती शिवबा राजा. पण संस्कार जिजाऊ आऊसाहेबांनी एवढे सुंदर दिले, एवढे सुंदर दिले. माय भगिन आपल्या माता भगिनीच्या समान आहे. प्रत्येक जगातली प्रत्येक स्त्री आपल्या माय भगिनीच्या ठिकाणी आहे. ही महत्वाची संस्कृती जोपासण्याचं काम हे शिवविचारांनी केलंय. आज आम्हाला शिवविचारांची का गरज आहे? तरण्या बाण मुलींवरती अन्याय होतो, अत्याचार होतो, माईबाप हे कुठंतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी राजांचे विचार आम्हाला अंमलात आणि अंतःकरणामध्ये विराजमान करून घेणं ही काळाची गरज आहे. आम्ही मोठे होतो बाबा, पैसा कमवतो, पण एक गोष्ट लक्षात ठेवा माझी, आपलं घर हे संस्कृतीचं घर असावं. महाराष्ट्रामध्ये आमचा जन्म झालेला आहे. 5 वाजता सायंकाळच्या वेळी आमच्या नातवाच्या हातून दिवसातून एकदा तरी आमच्या घरात टाळ वाजला पाहिजे. दिवसातून एकदा तरी हरिपाठ आमच्या घरामध्ये झाला पाहिजे. ही संस्कृती आमची आहे. पण आमचीच माई माऊली सकाळी 7 वाजता हातात मोबाईल घेते माईबाप. मग ते मुलगा आपल्या आईकडे का हरिपाठाचं पुस्तक मागन का, ज्ञानेश्वरी मागन का? नाही गड्या, आम्ही हरिपाठ ज्ञानेश्वरी याच्याकडे एक पुस्तक म्हणून बघतो, पण याच्याकडे पुस्तक म्हणून कधीच बघू नका. ज्ञानेश्वरी हे तत्वज्ञान. आई आहे माईबाप, ज्ञानेश्वरी आमची आई आहे. आणि श्री गुरु चंद्रशेखर बाबा देगलूरकरांच्या मुखातला आहे. बाबांनी सुंदर सांगितलंय, माणसानं रोज सकाळी लवकर उठाव. 10 वाजता 10 वाजता लवकर असतं का? कांदा लागवड सुरू आहे, 10 वाजता उठून कसं चालू आहे? माणसानं लवकर उठावं, ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करावं. आणि प्रत्येकाच्या घरात एक ना एक व्यक्ती देवपूजा करते माईबाप. घरातल्या एकट्या व्यक्तीनं देवपूजा करावी. आणि आवर्जून सांगेल तुम्हाला, तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये माझ्या पांडुरंगाची मूर्ती नाही ठेवली ना, ठेवू नका, पण तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये ज्ञानेश्वरी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवा. तिथं डोकं ठेवा सकाळी आणि घराच्या बाहेर निघा. तुमचं एकही काम अपूर्ण राहणार नाही. नारदाच्या गादीवरती उभा राहून सांगते, त्याची आज समाजाला गरज आहे. ज्ञानेश्वरी आम्हाला नाही वाचता आली, तुम्ही ज्ञानेश्वरी उघडून वाचा असं मी अजिबात सांगणार नाही. कारण मला माहितीये ना, माझ्यासारखे कमी वाट लावलीत का तुम्ही? भरपूर लावले असतील माईबाप. तुम्ही माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, तपानं, सामर्थ्यानं मोठे आहात. माझ्यासारखे कित्येक जण येऊन गेले म्हणे, ताई ज्ञानेश्वरी वाचा, असं करा. ज्ञानेश्वरी आम्हाला नाही वाचता आली तरी चालेल, पण रोज सकाळी एक पान उलटावं आणि त्या पानावरून स्वतःचं बोट फिरवावं. बाबा, इतिहास सांगतो, ज्या माणसानं आयुष्यात ज्ञानेश्वरीवरून बोट फिरवलं त्या माणसाचं बोट ज्ञानेश्वरीनं मरेपर्यंत सोडलं नाही, तर डायरेक्ट वैकुंठाचीच गाठ घालून दिली. हे तत्वज्ञान आहे. ज्ञानेश्वरी गाथा हे आम्हाला कळालं नाही. विश्वाच्या पाठीवरती दुसऱ्या देशातले लोक आपल्या ज्ञानेश्वरीवरती, गाथ्यावरती PhD करतात, पण हे आम्हाला कळत नाही. ही आमची शोकांतिका आहे. आज त्यांच्या विचारांची आम्हाला गरज आहे. राजे छत्रपती होते, पण तुकोबारांच्या कीर्तनात येऊन बसायचे. महत्वाचा एकच संदेश लक्षात घ्यायचा, काळ्या रातीचा
चमकत होत तिच्या रूपाचं ऊन, काळ्या राती चमकत होत तिच्या रूपाचं ऊन, अशीच देखणी होती का मुसलमानाची सून, त्या तरुणीला आई म्हणाला राजा तो गुणवान, तेव्हा आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. हा विचार माणसानं अंतकरणामध्ये विराजमान करावा. आयुष्य थोडं चांगलं असावं. आणि माता माऊल्या हो, तुमच्यासाठी आवर्जून सांगेल, आपलं आयुष्य जेवढं सुंदर आहे का तेवढं यांचं नाही गड्या. आपल्या आयुष्याचं कल्याण करायचं असेल तर आपल्याला गाथा वाचायची गरज नाही, ज्ञानेश्वरी वाचायची गरज नाही. आपलं आयुष्य किती सुंदर आहे ऐका. वेळ माझ्याकडे थोडा आहे पण शेवटचा मुद्दा ऐका. त्रेतायुगामध्ये भगवान प्रभू श्री रामचंद्र एका बाईच्या 9 वेळा पाया पडले बाबा, पण ती माय माऊली देवाच्या एकदाही पाया पडली नाही. सीता मातेला राग आला जरा. सीता माता म्हणतात देवा लाज आहे का त्या बाईला? असंच असतं ना, आपल्याला काय अनुभव नाही अजून, तुमचंच बघायचं, तुम्हालाच सांगायचं. देवा काही वाटतं का त्या बाईला? तुम्ही विश्वाचे मालक आहात. 9 वेळा पाया पडले आणि ती बाई एकदाही तुमच्या पाया पडली नाही. भगवान प्रभू श्री रामचंद्रांनी सीता मातेसमोर हात जोडले. सीते असं बोलू नको, दिलेला शब्द माघारी घे. का माघारी घे? काय आहे असं त्या बाईमध्ये? माता माऊल्या हो, देवानं दिलेलं उत्तर म्हणजे आपल्या श्री जन्माचा सार आहे. भगवंतानं सांगितलं सीते अगं ती माय माऊली दिवसातून 3 टाइम तिच्या नवऱ्याच्या पाया पडती, म्हणून मी 9 वेळा तिच्या पाया पडलो. घुसलं काही डोक्यात? त्या मातेचं नाव आहे माता लोपामुद्रा. बाबा 3 टाइम स्वतःच्या मालकाच्या पाया पडत होत्या. नाही आपलं अजून झालं नाही त्याच्यामुळे आपल्याला काही नाही सांगता येणार. सकाळ संध्याकाळ दुपार स्वतःच्या मालकाच्या पाया पडत होत्या, नवऱ्याच्या पाया पडत होत्या. एकही देवाचं भजन केलं नाही, कुठलाच ग्रंथ वाचला नाही, पण माईबाप पतीची सेवा केली. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रतेचा नेम धर्म घ्या तुम्ही समजून, आपल्या पतीला नित्य मानिते देवा समान. पतीला राग तरीही घेते समजून, अपराधाची क्षमा मागते पदर पसरून. देवाला म्हणे पतीच्या आधी द्या मला मरण, तुळशीला पाणी घालिते नित्य नेमान. तुळशीला पाणी घालिते नित्य नेमान. हे आहे आपलं खरं आयुष्य. माणसाचं आयुष्य थोडं असावं, नक्कीच चांगलं असावं. मी म्हणत नाही तुम्ही आयुष्यात काही करू नका. भरपूर पैसा कमवा, भरपूर गाड्या घ्या, भरपूर बंगले बांधा. 4 मजली बांधायचा आणि 5व्या मजल्याचे गज वर करून ठेवायचे. मी तर म्हणते खालच्या माणसानं असं टाचवर करूनच आपला बंगला बघितला पाहिजे. एवढा मोठा बंगला तुम्ही बांधा, पण आयुष्याचं सार नाही. आम्हाला देव होता आला हरकत नाही, नाही आम्हाला संत होता आला हरकत नाही, नाही आम्हाला देव होता आलं संत होता आला हरकत नाही, पण माणूस म्हणून जन्माला आलो. बास आम्हाला माणसासारखं वागता यावं. आमचा अंतकाळ सुखरूप असावा. शेवटचा श्लोक सांगेल, अंतकाळ माणसाचा का सुखरूप असावा? श्रीमद भागवतामध्ये शुक मुनींनी भगवंताला सांगितलंय, देवा अरे आयुष्य फार सुंदर आहे, माणूस गुरमीत आयुष्य घालतो, अभिमानात जगतो, पण अंतकाळाला एवढ्या वेदना होतात. आता सावध व्हा, नाही तर यम इतका हाणीन मारस तुम्हाला. येतंय ना लक्षात? म्हणजे जे वाईट कर्म करेन त्याला बरं का, त्याच्यात माझा सुद्धा नंबर आहे. एक वेळी तुमच्या चुकीला माफी आहे, कीर्तनकाराच्या चुकीला माफी नाही बाबा. तुम्हाला देव माफ करेल पण आम्हाला करू शकत नाही. शुकमुनी भगवंताला सांगतात, देवा आयुष्य माझं कसंही झालं तरी चालेल, पण अंतकाळाला वेदना होतात, त्या वेदनातून माझी सुटका व्हावी आणि तुझ्या चरणाचं स्मरण मला व्हावं. कृष्ण त्वदीय पद पंकजपम जरान्ते अद्वैव मे विसतु मानसरा हंसः प्राण प्रयाण समयो कफवात पित्ते कंठावर्धनो विधी स्मरणं
कुतस्ते स्मरणं कुतस्ते. भगवंता अंत काळाला त्रिदोष उफाळून येतात. कफ, वात, पित्त, अंगाची लाई लाई होते, जीव कंठापर्यंत येतो. त्यावेळी मला तुझ्या चरणाचं स्मरण व्हावं आणि स्मरण झाल्याच्या नंतर तो भगवंताच्या गतीला प्राप्त होतो. यातील नास्तत्र संशय, यामध्ये कुठल्याच गोष्टीचा संशय नाही. याच्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? भगवंताचं भजन, फक्त स्मरण. यस्य स्मरण मात्रेण कंठ प्राण आए कोई रोग ना सतावे, कोई रोग ना सतावे, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. खूप वेदना होतात माईबाप जब प्राण तन से निघले. भगवंताचं स्मरण करावं, कारण तेवढंच आपल्या सोबत येणार आहे. आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. नाम हरि का साथ जो आएगा, नाम हरि का साथ जो आएगा, और तू कुछ ना ले पाएगा. आएगा जब रे बुलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. सगळं सोडून आपल्याला जायचंय. पण माणूस म्हणतो आमच्याकडे सगळं आहे, यम काय आम्हाला न्यायला येईल? पण माईबाप जनाचा विचार केला, आपल्या सगळ्या सोयऱ्यांचा विचार केला तर कोण हे आघवे? सुखाचे संगती अंतकाळी होती पाठीमोरे. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये महाराजांनी सांगितलंय, आयुष्यात जोपर्यंत चांगला आहे तोपर्यंत आपली माणसं आपल्याला आपलं म्हणतील, पण अंतकाळी होती पाठीमोरे. अंतकाळाला कोणीच सोबत नाही, फक्त अंतकाळीचा सोयरा. तो का म्हणे विठोधरा, भगवंताचं स्मरण करा, भगवंताचं भजन करा. त्यासाठी सर्वांनी आपले दोन्ही हात वर घ्या. पाठीमागचे, इकडचे, झाडाखालचे मृदुंगाचार्य तुम्ही नका घेऊ. मोठ्या प्रेमानं, मोठ्या अंतकरणानं देवाचं भजन करा. जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय जय जय, हरि जय जय जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. जय जय हरि जय जय जय, विठोबा रखुमाई. हरि जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. हरि जय जय, हरि जय जय, जय जय हरि जय जय, हरि हरि जय जय, हरि हरि जय जय, हरि जय 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 जय, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. भोला भोगालिक वरदा हरि विठ्ठल, ज्ञानदेव तुकाराम हरिनाम भगवान की जय. बाबुली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम की जय. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. घ्या सगळ्यांनी आपले दोन्ही हात खाली. हा, वर करायचं सांगावं लागलं. न सांगता तुम्हा कळते अंतर, माझ्या अंतकरणातला भाव ओळखला. जन्मला हा देह पोशिला सुखाचा, काय भरवसा याचा आहे. एकलीची यावे एकलीची जावे, हिची अनुभवावे आपणाची. विठ्ठल विठ्ठल हरी विठ्ठल विठ्ठल
यथामती यथावकाश अभंगाचा धावता भावार्थ बघण्याचा प्रयत्न केला माईबाप. अभंग पूर्ण नाही कळाला, कारण 2 चरणवाल्यांना 4 चरण लक्षात येणं एवढं सोपं आहे का? तज्ञ लोकांच्या लगेच लक्षात येतं. अभंग सगळा नाही कळाला तरी चालतो, अभंगातलं 1 चरण 1 शब्द आमच्या लक्षात यावा. आणि अभंगावरती निरूपण करायचं म्हटलं कमीत कमी 3 तास कीर्तनकाराकडे लागतात. पण तेवढा वेळ आम्ही काही इथं बसू शकत नाही, आमच्या पाठीमागे आमचा संसार लागलेला आहे. मायबाप, विनंती असेल गड्या, आयुष्यात कुठलाच परमार्थ तुम्ही करू नका, गाथा वाचू नका, ज्ञानेश्वरी वाचू नका, पण तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी. स्वतःच्या माय बापाची सेवा करा. आवर्जून सांगणं असतं माझं, जोपर्यंत पांडुरंग नावाचा बाप आमच्या घरात जिवंत आहे तोपर्यंत पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याचे पाय धरायची गरज नाही आम्हाला. रखुमाई नावाची आई जोपर्यंत आमच्या घरात जिवंत आहे तोपर्यंत आई तुळजा भवानीचे पाय धरायची गरज नाही आम्हाला. माईबाप, ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत काय, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत काय, आणि ज्याला माय नाही ना त्याला विचारा मायेची किंमत काय. आई काय असते? आई मायेचा सागर, समृद्धीची घागर, चैतन्याचा जागर असते. आई भाजीतलं मीठ, हक्काचं व्यासपीठ असते. दादा, आई ही आईच असते गड्या, नसते सांभाळणारी दाई. असल्यावर कळत नाही आणि नसल्यावरती मिळत नाही. आई आम्हाला शेवटपर्यंत लागते गड्या. 80 वर्षाची माय आमची घरात असावी, 30 वर्षाची लेक त्या आईला भेटण्यासाठी घरी यावी. मुलीचं लग्न झालंय, मुलीच्या घरी कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही, मुलीकडे गाडी बंगला पैसा सगळं. वडिलांचं घर मात्र शेतकऱ्याचं घर आहे, मुलीचं कल्याण झालंय, पण आईचं वय बाबा 80 वर्षाचं. मुलीच्या घरी कुठल्याच प्रकारची कमी नाही, पण ती 80 वर्षाची माय आपल्या लग्न झालेल्या पोरीची पिशवी कधी रिकामी पाठवत नाही. कांदे कुठं देण्याची गोष्ट असते का हो? लसूण कुठं देण्याची गोष्ट असते का? कधी बडीशेपची पुडी टाकणार, कधी काय टाकणार. आई माणसाला शेवटपर्यंत लागत असते माईबाप. आणि ज्यावेळी आयुष्यातून आई जाते ना त्यावेळी देव जरी समोर आला, कारण देवाला प्रत्येकाच्या घरात जाणं शक्य नाही गड्या, म्हणून त्या देवानं स्वतःचा अंश म्हणून प्रत्येकाच्या घरात आईला पाठवलंय. आईनं आम्हाला जन्म दिला, आमच्यावरती एवढा मोठा उपकार केला माईबाप. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. ठेच लागे जरी पायाला, पाणी ते आईच्या डोळ्याला. जन्म दिला आईने मला, उपकार हा मोठा झाला. त्या आईचे आमच्यावरती अनंत कोटी उपकार आहेत, पण आई आहे तोपर्यंत आम्हाला कळत नाही गड्या. पण एकदा जर का आमची आई बाबा फोटोत निघून गेली ना, मग मात्र आईची आठवण होते. सगळं दिसतं जगात, सगळं दिसतं, पण माईबाप दिसू शकत नाही. आई गेल्याच्या नंतर आम्हाला म्हणावं लागतं, आई कशाला गेली आई तू स्वर्गाला, कोण वागविन तुझ्या या बाळाला. 9 महिने 9 दिवसाची वारी कशी तू केली, संकट तुझला आले असतील पदराला बांधून नेली. सोडून गेली तुझ्या या छकुल्याला, कोण वागविन तुझ्या या बाळाला. स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी, आईची माया या जगाला कधीच कळली नाही. सोडून गेली तुझ्या या छकुल्याला, कोण वागविन तुझ्या या बाळाला. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला, 2 दिवसात विसर पडला तुझ्या या गोष्टीला. सोडून गेली आई वनवासाला,
सोडून गेली आई वनवासाला, कोण वागवेन तुझ्या या बाळाला. म्हणून जिवंत आहात ना, आई वडिलांचे पाय धरा गड्या. देव तुम्हाला डोक्यावरती घेऊन नाचेल. माता पित्याची सेवा करा. आयुष्यभर आहे तोपर्यंत किंमत कळत नाही, आणि गेल्याच्या नंतर मात्र आम्हाला आठवण आल्याशिवाय राहत नाही. आज ज्या माय माऊलीचं पुण्यस्मरण आहे, शास्त्रामध्ये जे नाव अमोघ अशा पद्धतीचं, अमूल्य अशा पद्धतीचं नाव सांगितलं राधा, इथं आल्याच्या नंतर बऱ्याच जणांनी सांगितलं नावाप्रमाणेच आचरणही होतं. घरात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला अन्नदान, द्रव्यदान, पाणी दिल्याशिवाय का होईना पण जाऊ दिलं नाही. पण लवकरच काळाचा आघाव या मातेवरती आला आणि आपल्यातून जावं लागलं. पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी विनंती, देवा माझ्या कीर्तन सांगण्यातून, तुम्हा सर्वांच्या श्रवण भक्तीतून आज जेवढं पुण्य या ठिकाणी एकत्रित झालं, तेवढं सगळं पुण्य या माय माऊलीच्या नावे पाठवून आता जी गती भगवंतानं या आत्म्याला दिली, त्यापेक्षा उच्च असणारी गती माझ्या भगवंतानं या पवित्र आत्म्याला द्यावी, आणि या संपूर्ण कुटुंबाला एवढ्या मोठ्या दुःखातून सावरण्याची सद्बुद्धी माझ्या आळंदीच्या माऊली ज्ञानोबारायांनी द्यावी. असो, चोखोबारायांचा 4 चरणाचा अभंग प्रसंगाने कीर्तनासाठी निवडला बाबा. पण 4ही चरण सोडायचे म्हटलं तर वेळ लागतो, आणि फावल्या वेळामध्ये एक दुसरं चरण चांगल्या पद्धतीनं तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. माझ्या वारकरी संप्रदायामध्ये काही काही रत्न असे आहेत, एका शब्दावरती डॉक्टरेट PhD झालेली ॲडव्होकेट माणसं वारकरी संप्रदायात आहेत. एका शब्दावरती वर्षभर विवेचन करू शकतात. पण अल्पबुद्धीने 7 वर्ष माऊली ज्ञानोबारायांच्या सानिध्यात राहिले. माऊली ज्ञानोबारायांनी ज्याप्रमाणे बोलण्याची बुद्धी दिली, गुरुवारांनी ज्याप्रमाणे बोलण्याचं ज्ञान दिलं, त्या पद्धतीनं माझ्याच माणसांसमोर विचार मांडण्याचा प्रयत्न केला. बोलण्याच्या ओघात एखादा शब्द माझ्याकडून चुकीचा गेला असेल, माझा अल्पबुद्धीचे दोष समजून मला परत द्या. जे काही बरोबर असेल ते माझ्यावरती असणारी संत कृपा, आई वडिलांची कृपा म्हणून आत्मसात करा. झालेली कीर्तनरूपी सेवा पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी, मुक्त कैवल्य तेजोनिधी माऊली ज्ञानोबारायांच्या चरणी, मात्या पित्याच्या चरणी अर्पण. आणि माझ्या वाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली जय 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 ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा आम्ही सुद्यावी, जातो तुम्ही कृपा सुद्यावी. सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावी, वैकुंठाची रंग बोलावी, वैकुंठाची रंग बोलावी. अंतकाळी विठू आम्हासी पावला, अंतकाळी विठू आम्हासी पावला, अंतकाळी विठू आम्हासी पावला. काळी विठू आम्हासी पावला. कुणी सहित झाला गुप्त तुका, कुळी सहित झाला गुप्त तुका, कुळी सहित झाला गुप्त तुका. वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग, अरे वाढवेळ झाला उभा पांडुरंग, वाडवेळ झाला उभा पांडुरंग. वैकुंठा श्रीरंग बोलावी, वैकुंठ श्रीरंग बोलावितो, बोलावितो. विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल जय जय चला, विठ्ठल जय जय विठ्ठला. हरी बोले कोरे विडवा कोरे उतारे कराच्या महापराध महाराज तुका आहे विचारेला अधिकार मी आपुला कराच्या महापराध महाराज तुका म्हणे ज्ञानेश्वरा रांगा पाया पट्टी करा कराच्या महापराध महाराज. ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम. तुकाराम. दलिकवर झाले विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञान